नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। मासे पकडण्याच्या जाळ्यात एक बदक अडकला होता। तो तडफडू लागला म्हणून एका तरुणाने पाण्यात उडी मारून तो त्या बदकाला वाचवण्यासाठी गेला, परंतु त्या तरुणाचा जाळ्यात अडकून पाण्यात मृत्यू झालाय। ही घटना जालना शहरातील मोती तलावात मंगळवारी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घडली आहे। किशोर लोखंडे असं तलावात बुडालेल्याचं नावे। बुडालेल्या तरुणाचा अग्निशमक दलाच्या पथकाकडून शोध घेतला जात होता। तरुण बुडाल्याचं लक्षात आल्यानंतर मोती तलाव परिसरात हजारोच्या संख्येने नागरिकांची गर्दी झाली होती। पोलिसांना माहिती मिळताच चंदनझिरा ठाण्याचे पीआय बाळासाहेब पवार, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, राजू पवार, रवी देशमुख आदींनी तलावाकडे धाव घेतली। अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्यासह पथकाने पाण्यात बोट घालून बुडालेल्या तरुणाला शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती। याबाबत अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांनी माहिती दिली आहे। तलावात एक जण बुडालेले असे माहिती आहे, काय काल साधारणतः 24 तारखेला 4:39 आम्हाला एक कॉल आला। माजी नगरसेवक वाजिद पठाण यांनी कॉल केला की मोती तलावामध्ये आपण ज्या जागेतून गणपती विसर्जन करतो त्या ठिकाणावर एक अज्ञात व्यक्ती बुडालेला आहे, असे त्यांचा कॉल होता। घटनास्थळी आम्ही लगेच तात्काळ पोहोचून सर्च ऑपरेशन चालू केलं। काल साधारणतः 8 वाजेपर्यंत आम्ही ते काम केलं तिथं। मग अंधार झाल्यामुळं दिसत नसल्यामुळं आम्हाला कार्य थांबावं लागलं। पण काल तरी आम्हाला तिथं अज्ञाताची बॉडी सापडली नाही किंवा मृतदेह कुठलाही सापडला नाही। आज पुन्हा सकाळी 9 वाजल्यापासून आम्ही तिथं काम करतोय। जशी आम्हाला बॉडी किंवा मृतदेह सापडला तर आम्ही लगेच तुम्हाला सांगतो। मृतदेह हे फक्त त्याची बॅग आणि त्याचा आधार कार्ड आणि त्या पॉकेटमध्ये त्याचं वॉलेट आणि त्याचे कपडे बॅगमध्ये होते। त्या संशयावर ते आम्ही तिथं सर्चिंग ऑपरेशन करतोय। असं ठोस काही स्पॉट आणि त्याचा बुडाल्याचा ठिकाण आम्हाला माहिती नाही। त्याच्यामुळं सर्व मोतीबागचा परिसर फार मोठा आहे तलावाचा, त्यामुळे सर्च ऑपरेशन करण्यास विलंब होतोय। तरी जसा सापडेल बॉडी तर तुम्हाला मी कळवेल तुम्हाला, आणि लगेच तुम्हाला त्याचे आयडेंटिफाय झालं, त्याचं नाव वगैरे सगळं कळेल। अतिक्रमण हटवण्यासाठी महिलांचा विरोध झाल्यानंतर जालन्यात पोलिसांनी महिलांवर सौम्य लाठीचार्ज केलाय। न्यायालयाच्या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी हा सौम्य लाठीचार्ज केला आहे। जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पोस्ट ऑफिस परिसरातील पिवळा बंगला भागात ही घटना घडली आहे। जालना शहरातील पोस्ट ऑफिस परिसरामध्ये पिवळा बंगला भागात न्यायालयाच्या आदेशाने अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। आज पिवळा बंगला परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी स्थानिक महिलांवर सौम्य लाठीचार्ज केलाय। या महिलांनी अतिक्रमण हटवण्यासाठी विरोध केल्यानं पोलिसांकडून हा लाठीचार्ज करण्यात आला। न्यायालयाच्या आदेशानंतर सदर बाजार पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी अतिक्रमण काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील पिवळा बंगला येथे गेले होते। यावेळी स्थानिक महिलांनी पोलिसांना अतिक्रमण हटवताना जोरदार विरोध केला, त्यामुळे पोलिसांनी महिलांवर सौम्य लाठीचार्ज करत जवळपास 5 ते 6 महिलांना ताब्यात घेतले। दरम्यान अतिक्रमण हटवण्याचे आदेश न्यायालयाचे असल्यानं ही कारवाई पूर्ण करण्यासाठी घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। अतिक्रमण काढायला आली होते, तुमच्या महिलांनी काही विरोध केला? आमच्या महिलांनी विरोध केल्यानंतर महिलांनी पोलीस आले ना, आमच्या महिलावरच अत्याचार केलाय, त्याला मारहाण करायला लागले। आम्हाला मांग महार म्हणून काढून द्यायला लागले। इथून मारोडी आहे का कोण आहे आम्हाला माहित नाही। आमची इथं 5वी पिढी आहे साहेब, आम्हाला निर्णय पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे, आम्हाला फक्त निर्णय पाहिजे। साहेबांनी आम्हाला फक्त निर्णय द्या। आमच्या लेडीजला एवढं मारलंय विचारू नका, त्याला आत टाकले छोटे। आमची मागणी एवढीच आहे की आमच्या घर वाचवावा। साहेबांनी फक्त एवढी मेहरबानी करा की आमच्या गरीबाच्या घर वाचवावा, आणि पोलिसांना सांगावा की बाबा यांच्या स्वतःच, त्याला बी सांगावा की स्वतःच द्यायचे म्हणून। माझं नाव वंदना गायकवाड। मी सुनीता सुमित ओपने, हे माझं माहेर आहे। आणि आमच्या इथं म्हणजे जे काय जुने आहेत ते 200 वर्षापासून राहते तिथं। त्याला एक टायमाचं खायचं नाही इथं, आणि ह्यो नेहमी पैसे भरून 2 नंबरचा धंदा आहे त्या माणसाचा, आणि पोलीस प्रोटेक्शन बोलून सतत छळतोय आणि सतत आम्हाला जातीवाद करतो की दलित आहे, मातंग आहे, इथं पाहिजे नाही, धेड मांग आहे, आपे होणार नाही। मग आम्ही गरिबाने कुठं जावा? आता पाणी पावसाचे दिवस चालू आहे, आमचे लहान लेकरं आहे, बीपी शुगर वाले आमच्या बाया आहे। माननीय सरकारने माझी एकच विनंती करावा की आम्हाला स्टे देऊन आमची जागा रोखवावी,
आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा, बस एवढी विनंती करते मी माझी. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. सुनीता सुमित गोपने. घटना आहे ती. सर, माझं नाव हे विनोद लक्ष्मण घुले, राहणार आहे तळेजा नगर, पिवळा बंगला, जालना, नवीन जालना. आम्ही इथं वास्तविक लोक कमशी कम 1957च्या पूर्वीपासून आमचे आजोबा पंजोबा इथं राहतात. आमचे इथं घरं एकदम पक्के घरं आहेत. आमच्याकडे नळपट्टी आहे, आमच्याकडे लाईट बिल आहे, आमच्याकडे टेलिफोन बिल आहे. आम्ही इतक्या वर्षापासून इथं राहून बी आम्ही मातंग समाजाचे लोक आहोत. आणि हा लड्डा नावाचा, पंकज लड्डा नावाचा माणूस आमच्या मागे लागलेला आहे. आम्हाला जातीवाद करून तो खूप तकलीफ करतो. आम्ही घरी नसताना कोणी, आम्ही मोलमजुरी करणारे लोक आहे. आम्ही मोठ्यामध्ये सगळं याच्यामध्ये मजुरी करणारे माणसं असून तो आम्हाला हमेशा त्रास करत असतो. आणि तोने आता एवढं पूर्ण प्रशासनाने हे घेऊन आमच्या घर तोडायला आलेला आहे. मायबाप सरकारने आमची अशी विनंती आहे की मायबाप सरकारने आमची विनंती आहे की आमचे घर वाचवण्याची, एवढंच बोलतो मी. हे माझे वडील आहे लक्ष्मण संताराम घुले. ते 85-90 वर्षाचे आता होत आहे. ते आजपर्यंत लढतात. काल पण याच्यामध्ये सारखे 8 दिवस चालू आहे याच्यामध्ये. आज बी आमची वेरिंग आहे आणि हे लोक म्हणतात घर पाडा म्हणून. सर, पिवळा बंगला परिसरामध्ये न्यायालयाच्या आदेशानं पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढणं सुरू आहे. काही प्रमाणात बळाचा वापर केला, सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आला. काय सांगा? इथं 2 पक्ष आहेत, त्यांचे माननीय न्यायालयात प्रकरण गेलं होतं आणि माननीय न्यायालयानं तसा आदेश केलेला आहे. आणि न्यायालयाचे बिली, त्याचप्रमाणे इतर विभागाचे मोजणीचे कर्मचारी, अभिलेखचे, भूमी अभिलेखचे कर्मचारी आले ते काम करत आहे. त्याच्यामध्ये काही महिला त्यांना विनाकारण विरोध करत होते. त्यावेळेस आपलं वाजवी बळाचा वापर करून त्यांना बाजूला आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे. काही कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोक आहेत, तर त्यांना सौम्य बळाचा किंवा वाजवी बळाचा वापर करून आपल्या महिला कर्मचाऱ्यांनी बाजूला घेतलेला आहे. सध्या काम चालू आहे. किती महिलांना तुम्ही ताब्यात घेतले? नाही, अजून ते 5 महिलांना ताब्यात घेतलेलं आहे. अजूनही काम चालू आहे. अजूनही काही महिलांचा विरोध वगैरे आहे. त्यांना आपण मोस्टली समजावून सांगण्याचाच प्रयत्न करत आहोत. न्यायालयाचा आदेश आहे त्याबाबत त्यांना अवगत केलेला आहे. अजूनही आपण त्यांना काउन्सिलिंग करून अवगत करून प्रोसिजर सौम्य कशी होईल, याचं सुरळीत कशी पार पडेल याचा प्रयत्न करत आहोत. काय आव्हान करायचं? काही माननीय न्यायालयाचा आदेश आहे, तर आदेश पाळणं अर्थात सर्वांना बंधनकारक आहे. त्यांनी पाळावं. जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी नसताना हॉटेल देवांश अँड रेस्टॉरंट येथे नामफलकात हेराफेरी करून विदेशी मद्याची विक्री केली जात आहे. या प्रकरणाची तक्रार राज्य उत्पादन शुल्क विभागाला केल्यानंतरही मागील 20 दिवसांपासून अवैध दारू विक्री करणाऱ्या विरोधात कोणतीही कारवाई झाली नाही. अवैधरित्या मद्य विक्री करणे आणि बाळगणे बेकायदा असून अशा लोकांविरोधात राज्य उत्पादन शुल्क आणि संबंधित पोलिसांकडून वारंवार कारवाई करण्यात येते. मात्र जालन्यातील नवीन मोंढा परिसरात हॉटेल देवांशमध्ये राजरोसपणे अवैधरित्या विदेशी दारूची विक्री केली जात असल्याची तक्रार रोहन मोतीलाल गौरक्षक यांनी राज्य उत्पादक शुल्क विभाग, जिल्हाधिकारी आणि संबंधित पोलीस ठाण्यात केली आहे. ही तक्रार दिल्यानंतरही 20 दिवसात मात्र या हॉटेल चालकाविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र या हॉटेल मालकाकडून चंदनजिरा पोलिसांनी एक पिस्तूल आणि तलवार जप्त केल्यानंतर परिसरात दहशत निर्माण झाली असून हा अवैध धंदा थांबविण्याची मागणी रोहन गोरक्षक यांनी केली आहे. तुम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली, काय तक्रार आहे तुमची, काय प्रॉब्लम? मैं नया मुंडे में मेरे स्वयं का व्यवसाय है, होटल मोती बार बोल के, उसके बाजू में होटल देवांश, उसने इलीगल वहाँ पे दारू बेचता है वो. मैंने 6 तारीख को 10 तारीख को तकरार किया था राज्य उत्पादन शुल्क को. अभी तक उसकी कुछ कार्रवाई हुई नहीं है और अभी भी वहाँ पर इलीगल एक्टिविटी चालू है. या प्रकरणी तुम्ही कुठं कुठं तक्रारी दिल्यात आणि काही कारवाई झाली? मैं वहाँ पर एक माननीय जिलाधिकारी, कलेक्टर साहब, उसके बाद में SP ऑफिस, उसके बाद में सदर बाज़ार और एक राज्य उत्पादन शुल्क, इन 4 जगहों में एप्लीकेशन दिया हूँ. अभी तक वहाँ पर कुछ कार्रवाई नहीं हुई. क्या डिमांड है आपकी अभी? और उसके बाद में जैसे वहाँ पर इनलीगल कार्रवाई इनलीगल जो दारू बिक्री है वो बंद होनी चाहिए, क्योंकि हमारा स्वयं का वहाँ पर व्यवसाय है और उसी नाम से मैंने एप्लीकेशन दिया हूँ, मेरे नाम से स्वयं की. और दूसरी बात, अभी रिसेंटली कल के दिन वहाँ पर आर्म्स भी मिली है. चंदन जी की टीम आई थी, वहाँ पर उन्होंने कार्रवाई की है और वहाँ से उसी लड़के के पास से प्रवीण बबनराव शिंदे, इसके पास से कल आर्म्स भी मिली है. और अभी उस केस में भी अभी वो बंद है और अभी फिर भी इतना होने के बावजूद भी वहाँ पर धंधा चालू है.
आपका नाम बोलो. मेरा नाम रोहन मोतीलाल गौरक्षक. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि इनर व्हील क्लब ऑफ जालना हॉरायझन तर्फे RHV शाळेत कायदेशीर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि इनर व्हील क्लब ऑफ जालना हॉरायझन यांच्या संयुक्त विद्यमानं RHV शाळेत कायदेशीर शिबिराचं आयोजन 25 जून 2025 रोजी करण्यात आलं होतं. कार्यक्रमात न्यायाधीश करीम ई खान यांनी विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रियंका राजपूत यांनी नागरिकांच्या हक्क आणि कर्तव्यांवर मार्गदर्शन केले आहे. ॲडव्होकेट महेश धन्नावत, ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत, ॲडव्होकेट योगेश कुलकर्णी यांनी विविध कायद्यांवर यावेळी सखोल माहिती दिली. या शिबिराचे आयोजन जिल्हा प्राधान्य न्यायाधीश वर्षा मोहिते यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी सतीश बागाडिया हे होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संचालक आणि शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले, अशी माहिती क्लबच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी दिली आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत. आज इनरव्हील क्लब ऑफ जालना हॉरायझन आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने RHV इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम या दोन्ही शाळेच्या मुलांसाठी आपण लीगल एडचा एक कार्यक्रम ठेवला होता. या ठिकाणी आपण मी जो विषय घेतला होता तो पॉश होता, महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणारे लैंगिक छळ आणि विशाखा कम्युनिटीबद्दल, आणि तसंच मी मुलांसाठी पोक्सो या ॲक्टवर बोलले. तसंच इथे प्रियंका राजपूत मॅडम ॲडिशनल कमिशनर आलेले आहे. त्यांनी महानगरपालिका तुम्हाला काय काय सुविधा प्रोव्हाइड करते आणि त्याचबरोबर तुमचे काय काय अधिकार आहे, कुठे कुठे तुम्हाला त्या सर्व्हिसेस नाही मिळाले तर दाद मागू शकतो, या विषयावर मॅम बोलल्या. तसंच योगेश कुलकर्णी सर हे मुलांच्या शिक्षणाच्या कायद्याबद्दल बोलले. तसेच ॲडव्होकेट महेश धन्नावत यांनी नालसा म्हणजे मुलांसाठी ज्या चाइल्ड फ्रेंडली लीगल सर्व्हिसेस दिले जातात त्या स्कीम बद्दल सर बोलले. तसेच विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री खान सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांनी डालसा म्हणजे विधी सेवा प्राधिकरण ही कुठल्या सुविधा प्रोव्हाइड करतो ह्याबद्दल त्यांनी सांगितलं. अशा पद्धतीने हे एकंदरीत लीगल एड कॅम्प आपण या शाळेत मुलांसाठी घेतलेला आहे आणि मुलांना त्यांच्या वयानुसार जे समजेल या पद्धतीने सोप्या भाषेत ही सगळी इन्फॉर्मेशन आपण या ठिकाणी दिली. धन्यवाद. जालना जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून बाळासाहेब खरात यांनी आज पदभार स्वीकारलाय. त्यांचे सर्व स्तरातून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांची जालना शिक्षणाधिकारी माध्यमिक पदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच जालना शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून शैक्षणिक माध्यमिक विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीनं बाळासाहेब खरात यांचा शॉल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. तसेच उपशिक्षणाधिकारी रवींद्र जोशी यांनी देखील माध्यमिक विभागाचा पदभार स्वीकारला आहे. बाळासाहेब खरात हे जालना तालुका 2015 ते 2019 पर्यंत BO म्हणून त्यांनी जालन्याचं काम पाहिलं आहे. 2019 मध्ये त्यांना पदोन्नती मिळाली. बुलढाणा येथील शिक्षणाधिकारी पदाचा कारभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला. तर त्यानंतर ते परत जालना शिक्षण अधिकारी माध्यमिक विभागामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या अडचणी तसेच गुणवत्ता वाढीवर आपण विशेष भर देणार असल्याचं शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी सांगितलं आहे. शिक्षण विभागातील अधिकारी आणि शिक्षकांच्या वतीने त्यांचं सर्वच स्तरातून स्वागत होतंय. माध्यमिक शिक्षण विभागाच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भात म्हणजे ज्या विद्यार्थ्याच्या समस्या, विद्यार्थ्याच्या लाभाच्या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्वात प्राधान्य माझ्या कामकाजात देणार आहोत. या अगोदर कुठे होता आणि त्याबद्दल काय सांगितलं, तिथे काय तुमचं असं विशेष काम? या अगोदर मी बुलढाणा जिल्ह्यात शिक्षणाधिकारी पदाचा प्राथमिक शिक्षण विभागाचा पदभार स्वीकारलेला होता आणि त्या ठिकाणी सुद्धा गुणवत्तेच्या संदर्भात विविध उपक्रम राबवले. त्याचबरोबर 9वी आणि 10वीच्या जे विद्यार्थी आहेत 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मिशन झेड नावाचा एक उपक्रम राबवला, जेणेकरून नीट आणि JEE+ विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी एक निधीसुद्धा निर्माण करून दिला होता. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदाचा पदभार संगीता भागवत यांनी स्वीकारला. यावेळी शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी पदी पालघर येथील संगीता भागवत
यांनी पदभार स्वीकारला असून प्राथमिक शिक्षण विभाग प्रशासकीय अधिकारी बी सोनवणे, प्रशासकीय अधिकारी NL केसपागे, कनिष्ठ विस्तार शिक्षण अधिकारी विनया बडजे यांच्यासह शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचारी शिक्षकांच्या वतीनं त्यांना पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। त्यासोबतच त्यांनी MCN सोबत बोलताना सांगितलं की पालघर इथून आले असून यामध्ये जिल्हा परिषदेची पटसंख्या वाढवण्यावर भर देणार असल्याचं सांगितलंय। शिक्षणाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला, कोणत्या विषयाकडे शिक्षण विभागात लक्ष देणार आपण, कशा पद्धतीने काम करणार? सर, काल मी शिक्षणाधिकारी प्राथमिक पदभार स्वीकारलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, गुणवत्ता विकास कसा वाढीला लागेल आणि जे शासनाने दिलेले जे उपक्रम त्यासाठी सगळ्या गट शिक्षणाधिकारी, आमची पर्यवेक्षण यंत्रणा SSA असेल किंवा याच्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवू आणि गुणवत्ता विकास निश्चितच वाढेल। पटसंख्या आहे म्हणजे प्रवेशोत्सव सुरू आहे, आपल्याकडे कसं पटसंख्या वाढेल याच्याकडे लक्ष देऊ आणि आपले जे प्रशासकीय सुधारणा आहेत आपल्या ज्या कार्यालयाच्या, ते सुद्धा कामं वेळेत कशी पूर्ण होतील याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि मला वाटतं सगळेजण सहकार्य पण करत आहेत। चांगली टीम आहे इथं आणि निश्चितच एक वेगळ्या उंचीवर आम्ही जिल्हा नेऊन ठेवू। 70 लाखांची खंडणी मागणाऱ्या 3 जणांना जालन्यात पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून 8 लाख रुपयांसह 21 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। विशेष म्हणजे खंडणीच्या रकमेतून खरेदी केलेले दागिने, कार आणि कॅमेरा यासह इतर साहित्य देखील पोलिसांनी जप्त केलं आहे। जालना येथे एका संचालकाला 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या 3 जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं बेड्या ठोकल्या आहेत। संस्थेमध्ये अनेक घोटाळे झाले असून ते उघडकीस आणण्याची धमकी देत संबंधित आरोपींनी ही खंडणी मागितली होती। या प्रकरणी संचालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असता त्यांच्या ताब्यातून 7,91,000 रुपयांचा रोख रकमेसह खंडणीच्या पैशातून घेतलेला 21 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। सदर आरोपींनी संस्था चालकांकडून आजवर 39 लाख रुपये उकळले असल्याची माहिती असून उर्वरित रकमेसाठी आरोपींनी फिर्यादींकडे तगादा लावला होता। दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी हरकतीत येत आरोपींना तात्काळ अटक केली आहे। दरम्यान आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। करण विलास निकाळजे, निलेश रावसाहेब निकाळजे, मयूर पुंडलिक निकम अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत। काल दिनांक 24/2025 रोजी फिर्यादी रवी प्रदीप भोमने, व्यवसाय शिक्षण संस्था चालक आहेत, यांनी फिर्याद दिली की जे 3 आरोपी आहेत, करण निकाळजे, सुरेश खंडाळे आणि गौरव बंटी खंडाळे, रमेश निकाळजे, यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही मुलांचे शिष्यवृत्ती पैसे उभारता, शिष्यवृत्ती खोटी उचलतात आणि तुम्ही जर मला एवढे पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्याविरुद्ध अर्ज फाटे करून तुमच्यावर कारवाई करू, असं म्हणून त्यांना धमकी वगैरे दिली आणि त्यांच्याकडे पैसे उकळले, काही पैसे उकळले, काही अजून उकळण्याचा प्रयत्न चालू होता। त्यानुसार पोलीस स्टेशन चंदन जिराग येथे फिर्यादीच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 299/25 कलम 308(5) 3.5 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल झालेला आहे। 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MCN न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता: देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 9623 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades. JES कॉलेज जालना. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय.
structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देणे सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणित निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC व्हेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा. सिद्धिविनायक सिक्युरिटी सिस्टीम फायर अलार्म सिस्टीमचे जालन्याचे सगळ्यात मोठे शोरूम. बायोमेट्रिक ॲडव्हान्स सिस्टीम, स्मार्ट LED TV, CCTV कॅमेराज, कम्प्युटर, प्रिंटर आणि ॲक्सेसरीज. आमचा पत्ता सिद्धिविनायक हाऊस, LG 14, रामा ऑर्किड, गुरु गणेश भवन समोर, जालना. संपर्क 82 08 89 95 77 आणि 98 56 35 77 77.